भाऊ, मी काय सांगते ते शांतपणे ऐका. जावे म्हणजे तुझ्यात आणि धैर्यांमध्ये काही वादावादी झाली आहे काय? भाऊ, हो वादावादी व्हायला आधी त्यांनी नांदलं तर पाहिजे का नाही तिथं? दीपा, जरा गप बस. आता इथं काय बोलू नको. हा, जरा गप बस. का मी कशाला गप्प बसू? अहो भाऊंना वेळ लागलंय. अजून किती दिवस तुम्ही त्यांच्या समोर असं खोटं बोलणार आहे हो? जे काय खरं आहे ना ते त्यांना कळू दे एकदा. वहिनी, जरा गप्प बस. उगाच माझा अंत बघू नकोस. हो, अंत तर तुम्ही बघायला लागलाय माझा. भाऊ, हो तुमची जी काही गत झाली ना ती या वंशनमुळे झाल्या. आधी प्रेम आहे कर तुमचं सगळं त्यांनी धैर्य मुजुमदारांच्या नावावर करायला लावलं. आणि जेव्हा मुजुमदारांना सगळं मिळालं तेव्हा त्यांनी त्या वंशना घरात हाकलून दिलं. मुजुमदारांनी आपल्या संग फ्रॉड केलाय, फसवलंय आपल्याला त्यांनी. दीपे तू जरा शांत बसता. तोंड उघडू नको, अजिबात सांगून ठेवतो. हा दीपा, आत्ताच्या आत्ता निघ इथनं. जा. भाऊ, तुम्ही शांत व्हा. बघू, शांत व्हा. हॅलो. हा आले. दीपीला येड लागलेली येडी आहे ती. असं कुठे बोलत असतात बाय? तिने काही बोलायचं म्हणजे काय? भाऊ, सुखाचा चालू आहे ना संसार पुरी तुझा. माझं ऐका बरं. आपण या विषयावर नंतर बोलू. तुझा संसार सुखाचा चालू आहे ना पुरी. आधी तुम्ही औषधं घ्या. हा, तुम्ही आराम करा. तुम्हाला आरामाची गरज आहे. किती चांगली माणसं आहेत सगळी मुजुमदार लोक. शांत व्हा भाऊ, शांत व्हा. नाही, काही नाही होणार. आराम करा. राणी आहे ती. अरे धैर्य राजा आहे. राजा राणीचा संसार आहे त्यांचा. तो काही असं मी ऐकून नाही घेणार. मी उद्या मुजुमदारांना भेटायला जाणार आहे, सांगून ठेवतो. ओके, दीपी काहीतरी बडबड करते, याला काय अर्थ आहे? बाकी सावी यांचं काय आता बाहेर काय गटूळ पुरलं यांचं. दामिनी मॅडम, तुम्ही इथं नाही म्हणजे कशी काय आठवण काढलीत? आठवण काढली नाही, करून द्यायला आले. काहीतरी प्रॉमिस केलं होतं तुम्ही, विसरला? हो, नाही अशी कशी विसरेन मी. खरं तुम्हाला माझं दुःख काय सांगू. तुम्हाला ह्या वंशनमुळे त्रास होतो ना, त्याच्या डबल टेबल मला त्रास होतो. त्या जे ठरले होते त्याच्यापेक्षा डबल आहेत. त्यामुळे मला डिवोर्स पेपरवर सावीच्या सह्या 12 तासाच्या आत हव्यात. नाही दिल्या तर हा जो डबल टिबल त्रास होतो ना तुम्हाला,
त्याच्यापेक्षा 4 पटीने त्रास. मॅडम अहो एवढी पॉझिटिव्ह गोष्ट हातात असताना निगेटिव्ह कशाला बोलायचं? झालंच म्हणून समजा तुमचं काम. वन्सनच्याच काय घरातल्या सगळ्यांच्या सह्या पाहिजे असतील ना, तर त्या सुद्धा मी तुम्हाला करून देते. फक्त सावीच्या. हा दिलाय तो ऍडव्हान्स आहे. बाकी काम झालं. वहिनी, काय चाललंय इथं? दामिनी मुजुमदार कशाला आले होते? तुम्हाला काय करायचं बाजूला, मला जाऊ दे. वहिनी, काय आहे सगळं? कसले पैसे आहेत हे? तुम्हाला काय करायचंय? काय संबंध आहे तुमचा? वहिनी, मी काय आज ओळखत नाही तुला. अगं त्या मुजुमदारांमुळे भाऊंची ही अवस्था झाली आहे आणि तू त्यांनाच लपून छपून भेटते का? कशासाठी? वंच भाऊंची ही गत मुजुमदारांमुळे नाही, तुमच्यामुळे झाली. उगाच तुमच्या चुकीचं खापर त्यांच्यावर पडू नका. आणि भाऊंची ही गत जर निस्तरायची असेल ना, तर तुमची बडबड नाही, पैसेच कामी येणार आहेत. आणि तुम्हाला काही कुणाचीच पडलेलं नाही, त्यामुळे घराचा विचार कुणाला तरी करणं भाग आहे. आता मी तुम्हाला एक क्लिअर कट सांगूनच टाकते. तुमच्या सह्याच्या बदल्यात मला पैसे मिळणार आणि त्या संदर्भात डिस्कशन करायला दामिनी मॅडम इथं आल्या होत्या. वहिनी, काय बोलतेस तू? तुझं डोकं बी का फिरलंय का? माझा संसार, माझं आयुष्य म्हणजे काय पैसे कमवण्याचा खेळ नाही वाटलं तुला? माझ्या नात्यांचा व्यवहार करतेस तू? फसवलंय त्यांनी मला. मुजुमदारांनी माझ्यावर अन्याय केलाय आणि तू? होय, मांडलाय मी व्यवहार.